उन्हाळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे सरबत हे बनवतोच। आज आपण हटक्या पद्धतीने कलिंगडचा सरबत बनवलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही सरबत करून पहा, सरबत अप्रतिम लागतो, करायला फारसा वेळही लागत नाही। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी आणि गोडाच्या रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण सरबत बनवायला सुरुवात करू। सर्वप्रथम आपण सब्जा भिजत घालणार आहोत। तर 2 चमचे सब्जा घेतलेला आहे। सब्जा स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचा आहे आणि पुन्हा पाणी घालून सब्जा झाकून ठेवूयात 10 मिनिटाकरता। 10 मिनिटात सब्जा अगदी छान फुलतो आणि तोपर्यंत नारळाचं दूध काढून घेऊ। या ठिकाणी नारळाचे छोटे छोटे काप केलेले आहेत। सुरुवातीला 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आहे। नारळ एकदा मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर अर्धा ग्लास पाणी घालून पुन्हा फिरवून घ्यायचं आहे। या ठिकाणी पुरणाची जाळी घेतलेली आहे, त्यावर सुती कापड घालायचं आहे आणि वाटलेला नारळ घालायचा आहे। अशा प्रकारे नारळाचं दूध काढून घेऊ। मिक्सी जारमध्ये नारळ पुन्हा घालायचा आहे, त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला छान फिरवून घेऊ। नारळाचं दूध 2दाच काढून घ्यायचं आहे। जर 2 पेक्षा जास्त वेळा नारळाचं दूध काढलं, दूध पातळ होतं, दाटसर होत नाही। तर नारळाचं दूध साईडला ठेवूयात। कलिंगडचं सरबत बनवायचं आहे। मिक्सी जारमध्ये कलिंगडचे काही पीसेस घेऊयात, त्यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला छान फिरवून घेऊ। ज्यूस गाळून घेऊयात। बेसिक तयारी झालेली आहे। सरबत बनवायला घेऊ। ग्लासमध्ये बर्फ घालूयात। रोज सिरप घालायचा आहे। तर आपण हा ज्यूस बनवताना रोज सिरपचा वापर केलेला आहे, त्यामुळे साखरेचा वापर केलेला नाहीये। रोज सिरप नसेल, कलिंगड जर गोडीला कमी असेल तर तुम्ही या ठिकाणी साखरेचा वापरही करू शकता, पण आपण रोज सिरप घातल्यामुळे साखरेचा वापर केलेला नाहीये। 1 चमचा सब्जा घालूयात। तयार केलेलं नारळाचं दूध घालायचं आहे। आपल्या चॅनलवर अनेक प्रकारचे सरबत अवेलेबल आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता। कलिंगडचा ज्यूस घालूयात। सब्जा घालूयात 1 चमचा। आणि रोज सिरप घालूयात। सिरप तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि मिक्स करून घेऊ। अशा हटक्या पद्धतीने कलिंगडचं सरबत आपण बनवलेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सरबत करून पहा, सरबत खूप छान लागतो। तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर।